ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत सत्यमच्या घोटाळ्याबद्दल. मी थेट जातोय फिक्कीच्या संचालक वैजयंती पंडित यांच्याकडे. वैजयंतीजी, मला सांगा, मगासपासून किरीट सोमय्या इतके गंभीर आरोप करतायत. ते म्हणतायत हे कॉर्पोरेट गव्हर्नन्स वगैरे जे आहे त्यात काय अर्थ नाही, नुसत्या बोलायच्या गोष्टी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मला नाही असं अजिबात वाटत. मला असा इतका टोकाची भूमिका घ्यावी असं वाटत नाही. कारण आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे, आपल्या रेग्युलेटरी बॉडीजवर विश्वास ठेवला पाहिजे, आपल्या बोर्ड्सवर विश्वास ठेवला पाहिजे, आपल्या कॉर्पोरेट जगत किंवा आपले जे इंडस्ट्रीज आहेत, उद्योग धंदे चालवणारे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण अशी केस जी असते ही एक्सेप्शनल असते. अशा प्रकारचे स्कॅम्स आणि अशा प्रकारच्या गोष्टी जगभर घडत असतात. त्याला कडक कारवाई करून ते होऊ नये ह्याकडे आपण बघितलं पाहिजे. हा एक वेकअप कॉल आपण नाही. पण वैजयंतीजी, तुम्हाला किरीट सोमय्या थेट काही विचारू इच्छित आहेत. ते म्हणतायत ही अपवादात्मक केस नाहीये, अशा अनेक कंपन्या आहेत. किरीट, विचारा तुम्ही. असं आहे, मी वैजयंती ताईंना जास्त त्रास देऊ इच्छित नाही. हो, कसं काय निखिल, मी एक 5-7 दिवसापूर्वी एक सिनियर IPS ऑफिसरचा चहा प्यायला गेलो. त्यांनी मला डायरेक्ट प्रश्न विचारला, किरीट भाई क्या होगा. त्यावेळी सत्यम झालं नव्हतं. व्हेरी सिनियर IPS ऑफिसर आहे. त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये टाकलेले पैसे जे काही 4-5 लाख रुपये टाकले असेल 50% झालेत. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1.5 लाख कोटी रुपये म्युच्युअल फंडमध्ये स्मॉल इन्व्हेस्टरचे बुडालेत. युलिपमध्ये 1.5 लाख कोटी रुपये. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन LICचा युलिपमध्ये ज्यांनी 2007 मध्ये 10,000 रुपये गुंतवले त्याची व्हॅल्यू आज 4,900 आहे. 2008 मध्ये 42 पब्लिक इश्यू आले, त्यापैकी 38 पब्लिक इश्यू आज 20% भाव देत आहेत. कसं काय छोटा गुंतवणूकदार कुठे गेले? इंडिपेंडेंट डिरेक्टर या सगळ्या जे इंडियन मर्चंट चेंबर पासून, फिकी पासून जे काय आहेत ना, CII, त्या सगळ्या कंपन्यांवर इंडिपेंडेंट डिरेक्टर म्हणजे कुठले? व इंडिपेंडेंट डिरेक्टर भावले आहेत प्रमोटर्सचे. सत्यमचे इंडिपेंडेंट डिरेक्टर काय करत होते? वैजयंतीताई, तुम्ही उत्तर द्या. सत्यमचे हे डिरेक्टर जे आहेत, इंडिपेंडेंट डिरेक्टर काय करत होते? आणि तुम्हालाही असं वाटत नाही का राजू यांच्याप्रमाणे इतरही संचालक जबाबदार आहेत म्हणून? नाही, असे जेव्हा घटना घडतात किंवा अशा जेव्हा स्कॅम्स घडतात तेव्हा हे सगळं बरीच लोक त्याच्यात जबाबदार असतात. डायरेक्टली इनडायरेक्टली बरीच लोक जबाबदार असतात, हे मी मानते. पण त्याला रेग्युलेटरी मेकॅनिझम आहे, त्याला आपली ज्युडिशरी आहे, त्याला आपला कायदा आहे. प्रत्येक गोष्टीला प्रूफ लागतं आणि आपण त्याला वेळ दिला पाहिजे. आपण आपल्या कायद्याच्या व्यवस्थेला, सेबीला, सगळ्या रेग्युलेटरी बॉडीजना आपण वेळ दिला पाहिजे. त्यांना सगळं ते स्टडी करू दे, त्याचे प्रूफ काढू दे आणि त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करू दे आणि पुढे असं होणार नाही अशी खबरदारी घेऊ दे. पण असं म्हणणं की सगळंच कॉर्पोरेट जगत हे चोर आहे, सगळ्याच कंपन्या आहे अशा निघणार आहेत, हे सगळे जे बोर्ड ऑफ डायरेक्टरवर बसतात हे सगळं असं इतकं स्वीपिंग स्टेटमेंट्स करणं बरोबर नाही. सगळ्याच असं नको म्हणूया, पण गुंतवणूकदारांना एवढं तर सांगूया, काही कंपन्या, हे तुम्हाला तरी पटतं की नाही? नाही, काही कंपन्या बदमाशी करतात, हे तर खरं आहे की नाही? नाही, अजून एक गोष्ट निखिल, मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की जे इन्व्हेस्टर्स आहेत, आपले जे गुंतवणूकदार आहेत ते अत्यंत हुशार आहेत. हेही मी आणखीन एक सांगते की मी बऱ्याच लोकांशी इथे येण्यापूर्वी बोलले आणि एरवीही मी बोलत असते. मला असं दिसून आलं की लोक फार क्लोजली वॉच करत असतात, बघत असतात की कुठल्या कंपनीची इमेज चांगली आहे, कुठल्या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे ट्रान्सपेरंट पद्धतीने सगळा कारभार चालतो, कुठल्या कंपनीमध्ये अशा प्रकारचं काहीतरी होण्याची शक्यता आहे, कुठे एकदम खूप जास्त रिटर्न्स दिसतात. वैजयंतीताई, म्हणूनच आश्चर्य वाटतं. हिरवाडकर, मला तुम्हाला विचारायचं आहे की त्या म्हणाले लोक विचार करतात, आज लोक अधिक विचार करतात, इन्व्हेस्टर विचार करतोय, बरोबर आहे. तरी सुद्धा केतन मेहता प्रकरण, केतन पारेख प्रकरण झालं, हर्षद मेहता प्रकरण झालं, तरी सुद्धा आज सत्यम घडू शकतं. तुम्हाला काय वाटतं, आपले जे रेग्युलेटर्स आहेत हे जे काम करतात ते पुरेसं प्रभावी नाहीये असं म्हणता येईल? मग तसं म्हणायचं झालं की अमेरिकेमध्ये जे कॅपिटलिझम आपण म्हणतो की सगळ्यात चांगल्या प्रकारचं, सगळ्यात चांगले रेग्युलेटरी कंट्रोल अमेरिकेत आहे, तर तिकडे सुद्धा एनरॉन झालंच, तिथे सुद्धा वर्ल्डकॉम सारख्या केसेस झाल्या. आता रिसेंट एक्झाम्पल घ्यायचं, सिमेन्स सारखी जी जर्मनीतली चांगली नावाजलेली कंपनी, त्यांनाही अमेरिकेमधल्या SECनी आणि त्यातल्या रेग्युलेटरी बॉडीजनी त्यांना ब्राईब्स दिल्याबद्दल त्यांना शिक्षा ठोठावली. त्यांनी बाहेरच्या बाहेर ते सगळं मिटवून टाकलं. त्याचा आपल्या इकडे काही आतापर्यंत उल्लेखही झाला नाही, कुठल्या न्यूज चॅनलनी नाही किंवा कुठल्या वर्तमानपत्रांनी त्याचा उल्लेख केला नाही. तर हे झालं म्हणजे सिमेन्समुळे जर्मनी बदनाम झाले किंवा सिमेन्स झालं, मग अमेरिकेत लोक काय करत होते असा प्रश्न उद्भवतच नाही. सिस्टीम्स आर देअर, बट इफ सम इंडिव्हिज्युअल व्हायोलेट्स दॅट, इट इज इम्पॉसिबल फॉर सिस्टीम टू वर्क. पण आता ते चाललंय की आत्ता काय चाललंय की 48 तास झाले, किरीट म्हणाल्याप्रमाणे
की अजूनही काही उपाययोजना झाली नाही. माझ्या मते पेपर्स इम्पाऊंड करणं इमिजिएटली करण्याची गरज होती. मी ऑडिट वर्किंग पेपर्स ॲज वेल एज अ कंपनीतले पेपर्स ते आज 48 किंवा जे काय होत काही झालं झाले नाही. वर मी तुम्हाला सांगतो, आज संध्याकाळी यांनी पत्रकार परिषद घेतली हैदराबादमध्ये आणि स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे गुन्हेगार मंडळी पत्रकार परिषद घेतात, हे दृश्य तर अभूतपूर्व होतं. काय म्हणाल किरीट? मी फक्त एकच मकरंदला आणि वैजंती ताईला विनंती करू इच्छितो, चला यावेळी बाहेर या ना. इन्व्हेस्टर ग्रीव्हन्सेस फोरमनी आमच्या सॉलिसिटरनी लिगल नोटिसेस पाठवल्यात, सेबीला पाठवल्यात, इन्स्टिट्यूटला, बाकी सगळ्यांना पाठवलं. काल आम्ही इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये कंप्लेंट दाखल केली. सोमवारी वी आर मुव्हिंग टू मुंबई हायकोर्ट. फिकीनी, IMCनी, इन्स्टिट्यूटनी जॉईंट व्हावं त्यात. आता सत्यम तर बोगस आहे ना, बदमाश आहे ना, तर किमान त्यासाठी तर पुढे या. ही माझं पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की रेग्युलेटर्स जे म्हणतात, हो एक गव्हर्नमेंट सिस्टम मध्ये एका ऑफिसरने इथे तिथे केलं, पोलीस ऑफिसरने, की ताबडतोब पहिला सस्पेंड केलं जाते. इथे 30 मॅनेजमेंट कंटिन्यू आहेत. तेच ऑडिटर दुसऱ्या 10 ते म्हणतात आम्ही कंपनी कंपन्यांचा चालवू म्हणून. आणि चालवू. तेच ऑडिटर दुसऱ्या 10 कंपन्यांचा ऑडिट करतोय. वाय चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट हॅज नॉट सस्पेंडेड दिस मेंबर. सस्पेंड करा, की तुम्ही याचा पुढे जोपर्यंत हे इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही, कुठली बॅलन्स शीट साईन करणार नाही. ही जे मॅनेजमेंट आहे, ह्या सगळ्यांनी मिळूनच हा घोटाळा केलेला आहे. तर ह्या मॅनेजमेंटला सांगा, तुला कंपनीचा दारात घुसू देणार नाही. पहिले राजूचे पासपोर्ट सीज करा, पहिले त्याची सिस्टम कर्सन, त्याच्या मुलांची, त्यांच्या कंपन्यांचे अकाउंट, प्रॉपर्टी जप्त करा. ही आमची मागणी आहे. अगदी बरोबर आहे. खूप कठोर पावलं उचलायला पाहिजेत, पण सरकार ती उचलताना दिसत नाहीये. कोणीतरी कुणाला तरी वाचवायचा प्रयत्न करतंय का, हा माझ्या मनातला प्रश्न आहे. आणि आज तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया वाचला असतात तर रामलिंगम राजू यांचं जे वर्णन केलंय त्याच्यामध्ये पॉलिटिकली वेल कनेक्टेड असं वर्णन आहे. त्यामुळे तोही मुद्दा कुठेतरी आहे का, हा प्रश्न मी पुढच्या सेगमेंटमध्ये विचारणार आहे. विशेषतः मी पुढच्या सेगमेंटमध्ये गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी भविष्यात काय करायला पाहिजे यावर भर देणार आहे. आता ब्रेकपूर्वी प्रश्न पुन्हा बघूया. सत्यमच्या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेलाय का? पडद्यावर बघा लोक काय म्हणतायत. आता अजूनही 90% लोक म्हणतायत होय तडा गेलाय. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोक.